नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज संडे आणि संडे म्हणजे सगळ्यांचा सुट्टीचा दिवस असतो. त्याच्यामुळे सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी आरामात असतात आणि त्यात आजचा नाश्ता किंवा लंच म्हणा किंवा ब्रंच म्हणा, हा सगळ्यांच्याकडे एक नवीन पदार्थ असतो. काहीतरी नवीन बनवतात सगळेजण संडे असल्यामुळे. पण माझ्याकडे मोस्टली संडे म्हटलं म्हणजे पोहे हे फिक्स असतात. संडे आला की आपल्याकडे पोहेच बनवायचे. आणि मी विदर्भाची असून त्यात मूळ नागपूरची म्हटल्यावर तर्री पोहे हा एक वेगळाच पदार्थ आणि एक झणझणीत असा मस्त पदार्थ असतो. त्याच्यामुळे मोस्टली माझ्याकडे संडेला तर्री पोहे किंवा पोहे हे तर फिक्स असतात. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला माझी पोहे मी कसे पोहे बनवते त्याची रेसिपी सांगणार आहे. आजकाल मुळेच इकडे पुष्कळ प्रकारचे पोहे निघाले आहेत. कोणी दडपे पोहे, इंदोरी पोहे, नंतर मिसळ पोहे, दही पोहे अशी खूप व्हरायटीज आली आहे. पण आपल्या नागपूरचे जे झणझणीत तर्री पोहे म्हणतात त्याची एक वेगळी स्पेशालिटी आहे. ते म्हणजे आपले सगळ्यात प्रिय आहे. तर चला बघूया की आपले झणझणीत नागपूरचे तर्री पोहे आज आपण कसे बनवणार. तर जनरली पोहे बनवायसाठी मी 2 कांदे कापून घेतले छान लंबे लंबे. नंतर 2 बटाटे, थोडेसे शेंगदाणे घेतले. युजली कोणी शेंगदाणे कोणी वाटाणेही यूज करतात किंवा कोणी गाजरही टाकतात. किंवा जेव्हा कॉर्नचा सीझन येतो तेव्हा कॉर्न पोहे हे पण एक तुम्ही ट्राय करून बघा, कधी खूप छान लागतात. तर आज मी शेंगदाणे, कांदा, बटाटा, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या असे एवढेच इन्ग्रेडियंट्स घेऊन आजचे पोहे बनवले, जे युजली एवढेच असतात मोस्टली. हे बघा, जसे थोडेसे आलू होत आले त्याच्यात मग आपण जे आधी भिजवून ठेवलेले पोहे आहे ते मी ॲड केले. त्याच्यावर मस्तपैकी लिंबूचा रस टाकला, कोथिंबीर टाकली. नंतर सर्व करताना पण परत त्याच्यावर लिंबूचा रस, कोथिंबीर टाका आणि ओलं खोबरं टाका. आणि समज तुमच्याकडे तुम्ही काही चणे, मूग बनवली असेल तर त्यात थोडीशी तर्री बनवून त्याच्यासोबत एकदा ट्राय करून बघा. समज तुम्ही कधी नसेल केली तर एकदम जबरदस्त, एकदम झणझणीत अशी मस्त वाटते. त्याच्यामुळे संडे म्हणजे पोहे आपले, ते पण तर्री पोहे. तर बघा कसा मस्त कलर आला आहे माझ्या पोह्यांना. ह्याच्यावर थोडीशी साखर, लिंबू यूज केले असल्यामुळे स्वादानुसार नमक टाकायचं. नंतर साखर त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याला छानसं मस्त सर्व करायचं. आणि सोबत एक चहा असेल गरमागरम अदरकवाला, तर मग क्या बात है, फिर तो एकदम संडे आपका बन गया समजो. तर बघा कसा लिंबाचा रस टाकला आहे, मस्त मिक्स केले, शेंगदाणे, कढीपत्ता आणि सांबार. आणि मग हे झाले आपले झणझणीत मस्त पोहे तयार. आता तुम्ही याला सर्व करा. तुम्ही याला चिवडा म्हणतात किंवा जो फराळाचा म्हणतो तो पण घेऊन तुम्ही शकता. पण साधं नॉर्मल शेवसोबत सर्व केलं तरी पण एक नंबर लागतो. तर बघा किती मस्त कलर आला एकदम पोह्याचा असा. तर चला बघा, आता मी मस्त, माझ्या तोंडाला पण पाणी आलं आहे, तर मी मस्त आपले पोह्यांचा आस्वाद घेते. तोपर्यंत तुम्ही पण बघा तुमचा आज संडेचा स्पेशल काय मेनू ठरतो. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आणि तुमच्या फ्रेंड्सला फॉरवर्ड करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट द्या आणि लाईक बटनला क्लिक करा, म्हणजे माझे जे पुढचे व्हिडिओज अपलोड होईल ते तुम्हाला हमखास त्याचं अपडेट. चला मग भेटूया परत एक मस्त रेसिपीसोबत. बाय बाय.